तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त ट्रॅकिंग पॉइंट आलेला आहे। जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा अचानकपणे उमेद संपल्यावरती एक नवीन दरवाजा ओपन होतो। हे आपण प्रत्येक वेळेला पाहिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मात्र आता नवीन दरवाजा ओपन झालेला आहे, तो म्हणजे इकडे आता स्वतः अर्णव आणि ईश्वरीसाठी। तो दरवाजा म्हणजे आता दुसरं तिसरं काही नाहीये, तर आता धुमाळ धुमाळ या सगळ्यामध्ये मात्र आता आलेला आहे। श्रीकांत धुमाळ याची आता मालिकेमध्ये एंट्री झाली, त्याच्यावरती उपचार चालू आहेत आणि वल्लरी पूर्णपणे आता त्याला विसरून गेलेली आहे। पण या सगळ्यामध्ये श्रीकांत धुमाळ हा मात्र शुद्धीवरती येताच असा काहीतरी उलगडा ईश्वरी आणि अर्णव यांच्या समोर होताना आपल्याला दिसणार आहे की त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी हे आता त्या सत्यापर्यंत पोहोचले ज्या सत्याचा ते वाट पाहत होते। काय घडले, कसं घडले, तिकडे ईश्वरीला कळतच नाहीये की आपल्याला बाळ हवंय की नकोय, की या सगळ्यामध्ये मात्र आता काय नक्की झालेलं आहे असा आता विचार इकडे करायला लागलेली आहे ती म्हणजे ईश्वरी। आणि आता ईश्वरी अर्णवला मात्र आता सांगण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुम्हाला आपलं बाळ नको आहे का असं म्हटल्यावरती तो म्हणतो तू नक्की ठरव आधी की तुला आता आपलं बाळ हवे की आपलं बाळ नको आहे। मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की तुझं काय चाललंय। यावरती ईश्वरी म्हणते मला बाळ तर हवंय, पण या सगळ्यामध्ये मात्र आता आपण इकडे ठरवून मात्र आता हे करायचं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव म्हणतोय हे बघ आजीने माझ्याकडून मात्र आता वचन घेतलेलं आहे आणि त्यामुळे मात्र काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे तुझ्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट होणार नाहीये, या गोष्टीची तू आता खात्री ठेव। ईश्वरीला तेवढंच हवं असतं आणि ईश्वरी या सगळ्यामध्ये त्याच्याकडे पाहते आणि पाहून आता गोड हसते। इकडे अर्णव सांगायला लागतो झालं तुझ्या मनासारखं सगळं आता झालेलं आहे ना। यावरती मात्र आता ईश्वरी म्हणायला लागते सर माझ्या मनासारखं सगळं झाले, पण आता तुम्ही बाळ नको आहेत असं का म्हटलात। यावरती मात्र आता अर्णव म्हणायला लागतो हे बघ मला काय वाटतं माहितीये का, तू आता याच्यावरती जास्त ओव्हर थिंकिंग करू नकोस, आपण या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी करूया। इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी अर्णव आता ऑफिसला आलेला आहे। ज्या वेळेला अर्णव ऑफिसला आलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे त्याला एक खूप मोठी फॉरेनची डील आलेली आहे आणि त्यावरती ते डीलर सांगायला लागतात हे बघा ही जर का इन्व्हेस्टमेंट तुम्ही आता केलीत ना तर या सगळ्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे कंपनीसाठी खूप मोठं बेनिफिट मिळणार आहे। पण अर्णवला ह्या सगळ्यामध्ये जरी आता हे बेनिफिट वाटत असलं तरी त्याच्या कंपनीमध्ये असलेले शेअर होल्डर्स किंवा आता त्याच्या कंपनीमध्ये असलेले म्हणजे पार्टनर्स यांना मात्र ही डील अजिबात योग्य वाटत नाहीये। ते या सगळ्यामध्ये म्हणजे अर्णवला सांगायला लागतात की तुम्ही इतकी मोठी डील अशा अचानकपणे साईन करून मात्र आता कंपनीचं अस्तित्व धोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहात। त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही या सगळ्याचा निवांतपणे विचार करावा आणि त्यानंतर विचार करून मग काय जो असेल तो निर्णय घ्यावा। उगाचच घाईमध्ये कोणताही निर्णय घेणं ही योग्य गोष्ट वाटत नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अर्णव सांगायला लागतोय ठीक आहे आपण ह्याच्यावरती विचार करू। अर्णवला मात्र आता काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णव इकडे म्हणजे थोडासा कन्फ्यूज आहे आणि कन्फ्यूज होऊन अर्णव आता विचार करतोय की नक्की आता आपण काय करायचंय किंवा हे सगळं कसं काय घडून येईल। आणि त्याच वेळेला तो आता घरी येतोय। घरी आल्यावरती मात्र आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये बाळाचाच विचार आहे आणि अर्णवच्या डोक्यामध्ये कंपनीच्या त्या डीलचा विचार आहे आणि त्यावरती ईश्वरी म्हणते सर हे बघा तुमच्या मनात द्विधा मनस्थिती आहे मला माहिती आहे, पण ज्या वेळेला मनामध्ये द्विधा मनस्थिती असते त्यावेळेला आपलं मन बंद करायचं, हृदयावरती हात ठेवायचा, आपले डोळे बंद करून हृदयावरती हात ठेवून मात्र आता आपल्याला विचारायचं आहे की काय झालं तर आता कशा गोष्टी आपल्यासाठी योग्य आहेत किंवा आता आपण काय करू शकतो। हे जर का स्वतः आता तुम्ही तुमच्या मनाला विचारलं तर नक्कीच तुम्हाला समजेल असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव आता सांगायला लागतो मी सिंदूर तुझ्याशी बोलल्यावरती नेहमी सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटतं, मी ही डील फायनल करणार। यावरती ईश्वरी म्हणते डील, यावरती तो म्हणतो अगं मग तू कशाबद्दल बोलतेस। यावरती ईश्वरी म्हणते नाही मी आजीच्या वचनाबद्दल बोलत होते आणि त्यावरती अर्णव म्हणतो खरं सांगू का तर आजीच्या वचनाला मला सुद्धा सिरियसली घ्यायचं आहे,
पण या सगळ्यामध्ये जोपर्यंत बाबाचा खुनी पकडला जात नाहीये ना, तोपर्यंत मला कोणता विचार करायचा नाहीये. ईश्वरी सांगते, मी तुमच्या सोबत आहे. बरं त्यावेळेला तो सांगतो, पण सगळी दारं बंद झालीत. मला खरंच कळत नाहीये की आता आपण या सगळ्यामध्ये कसा आणि काय शोध घेणार आहोत. आणि त्यावरती मात्र आता ईश्वरी इकडे सांगायला लागते, खरं सांगू का, तर अर्णव सगळी दारं ज्या वेळेला बंद होतात ना, त्यावेळेला मात्र आता जे दार उघडतं ते दार देवाने उघडलं असतं, नक्कीच काहीतरी लीड सापडेल. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, होप सो. अर्णव आता या सगळ्यामध्ये सगळ्या उमेद हरून बसलाय. पण तरीसुद्धा काही झालं तरीसुद्धा त्याला आता ईश्वरीच्या बोलण्यामुळे नवी उमेद आलेली आहे. बरं हे सगळं होत असतं आणि दुसऱ्या दिवशी मात्र आता चमत्कार घडल्यासारखे शिर्के आता धावत पळत आलेले आहेत. शिर्के आता सांगायला लागतात, ईश्वरी मॅडम सर कुठे आहेत, सर कुठे आहेत. खूप आनंदाची आणि खूप महत्त्वाची बातमी आता आपल्या हाती लागलेली आहे. आणि त्यावरती ईश्वरी आता सांगायला लागते, कसली बातमी शिर्के. आणि त्यावरती शिर्के आता सांगायला लागतात, मॅडम अहो श्रीकांत धुमाळ शुद्धीवरती आलेत. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, एक मिनिट. ईश्वरीला डाऊट आलाय, काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता लगेचच या सगळ्यामध्ये इकडे म्हणजे जर का मामींना ही गोष्ट कळली तर या सगळ्यामध्ये मात्र आता मामी आता काही झालं तरीसुद्धा उगाचच म्हणजे याच्यामध्ये खोडा घालू शकतात असं तिच्या डोक्यामध्ये विचार आलाय. आणि त्यामुळे ती आता सांगायला लागते, एक मिनिट, तुम्ही इथे घरातनं या गोष्टी बोलूच नका. मी काय करते, अर्णव सरांना घेऊन आता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये येते आणि तिथेच भेटू. इथे अर्णव सरांना काही सांगू नका. शिर्के म्हणतात, का, काय झालंय. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, का कुणास ठाऊक, पण मला असं वाटते की घरात कुणालाच काही सांगू नका. तुम्ही या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे ही गोष्ट आता मला सांगितलीत ना, तुम्ही पुढे व्हा. मी ताबडतोब मात्र आता अर्णव सरांना घेऊन तिकडे येते. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतात, शिर्के ठीक आहे मॅडम, फक्त अर्णव सरांना सांगा, कारण आता त्यांच्यासाठी ही बातमी समजणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. असं म्हटल्यावरती ती सांगते, शिर्के चिंताच करू नका, तुम्ही आता निश्चिंत मनाने जा. मी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये अर्णव सरांना घेऊन येत आहे. बरं हे सगळं झाल्यावरती मात्र आता तिकडून शिर्के निघून गेलेत. ईश्वरी विचार करते, काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता म्हणजे हा एक शेवटचा धागादोरा आहे. अर्णव सरांना या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी जोपर्यंत मात्र आता या माणसाचे सत्य समजत नाहीये तोपर्यंत आता इकडे म्हणजे मामी आहेत की कोण आहेत हे मला पण कळणार नाही. ईश्वरी आता सांगायला लागते, काही बोलले का धुमाळ, आणि बाकी कोणाला तुम्ही ही गोष्ट सांगितलीत का. यावरती शिर्के सांगायला लागतात, नाही, डॉक्टरांनी मलाच फक्त सांगितलं आणि आता अर्णव सरांना मला सांगायला सांगितलं. यावरती ईश्वरी म्हणते, ठीक आहे, बरं झालं, तुम्ही जा ताबडतोब, मी येते. असं म्हटल्यावरती मात्र आता शिर्के सांगायला लागतात, मॅडम तुम्हाला कोणाला घरच्यांवरती संशय आहे. यावरती ती म्हणते, शिर्के मला आता कुणावरतीच विश्वास बसत नाहीये. म्हणजे काहीही झालं ना तरी बातम्या अशा लीक होतात ना, त्यामुळे मात्र आता मला या सगळ्यामध्ये खूपच चिंता वाटते, म्हणूनच मी सांगते. शिर्के निघून जातात. ईश्वरी अर्णवकडे आलेली आहे. अर्णव शिर्केंना जाताना आता पाहतोय आणि तो आता ईश्वरीला विचारायला लागतोय, काय झाले, शिर्के आले होते, मला न भेटता कुठे गेले. यावरती ती सांगते, शिर्केंनी जी माहिती सांगितली मी तुम्हाला गाडीत सांगते, आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही निघा. यावरती अर्णव म्हणतो, तो दिवसेंदिवस काहीतरी विचित्रच चाललंय, जायचं आहे कुठे. आणि यावरती ती सांगते, हॉस्पिटलमध्ये. आता इकडे अर्णव म्हणतो, अगं तुला सांगितलं ना बाई, आपण आता इतक्यात विचार करायचा नाहीये, काही झालं तरी सुद्धा मी आता म्हणजे माझ्या बाबांच्या खुन्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय काहीही करणार नाहीये. बाळाचा विचार इतक्यात नाही करायचा. ईश्वरी सांगते, एक मिनिट, मी सुद्धा ते बोलतच नाहीये, मी जे काही सांगते ना ते आता हॉस्पिटलमध्ये वेगळ्या कारणासाठी जायचं आहे. असं म्हटल्यावरती अर्णव आणि ईश्वरी दोघंजणं घरामध्ये कुणालाही न सांगता मात्र आता हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. ईश्वरीने या वेळेला पूर्णपणे गोपनीयता ठेवलेली आहे, जेणेकरून या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा बातमी लीक होणार नाही. झालं, अर्णव ईश्वरी आलेले आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे आता डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टर सांगतायत की ताबडतोब तुम्ही आता या, तुम्हाला काहीतरी त्यांना आता सांगायचं आहे. असं म्हटल्यावरती अर्णव आणि ईश्वरी या सगळ्यामध्ये तिकडे आता आलेले आहेत. आणि ज्या वेळेला अर्णव ईश्वरी येतात तेव्हा आता श्रीकांत धुमाळ जागचे उठलेले आहेत. श्रीकांत धुमाळ उठलेत आणि त्यानंतर मात्र आता श्रीकांत तिकडे सांगायला लागलाय की काही झालं तरी सुद्धा म्हणजे आता ही ती बाई आहे, याच बाईने मला आता पहिल्यापासून पैसे देत मला दाबत हे सगळं केलेलं आहे. पण काहीही झालं तरी या वेळेला मला तुमच्याकडून प्रोटेक्शन पाहिजे आहे.
मी तुम्हाला ऑलरेडी आधीच सांगण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये या बाईपासून मला सुरक्षा द्या, ही मला मारायला कमी करणार नाही. अर्णवच्या लक्षात आले आत्तापर्यंत जे काही ईश्वरी बोलत होती ते सगळं खरं होतं. आता या सगळ्यानंतर अर्णव काय निर्णय घेणार, कसा निर्णय घेणार, येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं पाहायला मिळणार आहे.